पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार पाहायला मिळतोय। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आला। ड्रग्ज प्रकरणात 4 पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत। पोलीस उपायुक्त आणि 2 पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले। तर पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणात एकूण 8 जणांच्या विरोधात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुलांना बारमध्ये सर्रास ड्रग्ज देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अग्रवाल प्रकरणानंतर ही पुण्यात नशेचा बाजार पाहायला मिळतोय। पुणे पोलिसांचा बारवाल्यांना आशीर्वाद आहे का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री करण्यात येत आहे। तर फर्ग्युसन रोडवरील L3 हॉटेलमधील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही। याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे। वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत। यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत समोर आलेले आहे। या सरकारमुळेच ह्या सगळ्या घटना होतात असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि त्याचं कारण असं आहे की जसं हे राज्यातलं सरकार 100% भ्रष्टाचारी आहे, महाराष्ट्राला बर्बाद करण्याला सक्षम राहिलेलं नाही। हे सरकारच सक्षम राहिलेलं नाही। मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्सच्या धुंदीमध्ये अडकलेला हे आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या नेत्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं। मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्सचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला। त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा, कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे। मुलं शिकायला पुण्यात येतात, या शहरामध्ये ड्रग्ज येत आहेत कुठून, त्याचा शोध का घेतला जात नाही? ललित पाटील प्रकरणापासून एमडीचा कारखान्यापासून ते कल्याणी नगर अपघात इथपर्यंत हे जे ड्रग्सचं सेवन चाललेलं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुण्यासाठी अतिशय हे वाईट आहेत। हे उडते पुणे कोण करतंय? सरकार जागं आहे का सरकारही झोपलंय? पोलिसांना सारखा दोष देऊ नका। सरकारने कडक कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे, तरच पुणे वाचल, नाही तर आमच्या प्रत्येकाच्या घरावर ड्रग नॉक करत आहेत। आमच्या परिवाराला वाचवायचंय, आमच्या मुलांना वाचवायचंय, आमच्या मुलींना वाचवायचंय, तेव्हा सरकारने ताबडतोब कारवाई करायची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।